Hello students, in this lecture we will discuss about magnet vibrating in a uniform magnetic field. First, we will see what will be the question asked on this topic. The question is asked like this: obtain an expression for the time period of a magnet vibrating in a uniform magnetic field, like this. Or there may be question asked, show that the magnet vibrating in uniform magnetic field performs angular SHM and hence find the period of magnet. असं दोन प्रकारे क्वेश्चन ह्या टॉपिकवरती विचारला जाऊ शकतो, किंवा हा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे टाईम पिरियडचा, त्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात. तर आता हा क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आपण बघूया. ह्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढावी लागणार आहे. ह्या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे आहे ते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, ज्याचं इंडक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, ते व्हेक्टर बीने दाखवलेलं आहे. हिअर इज अ मॅग्नेट हॅव टू पोल्स, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स 2L. ह्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक लेंथ. हे सगळं आपण पाहिलेलं आहे मॅग्नेटिझम ह्या चॅप्टरमध्ये मागच्या वर्षी 11वीमध्ये. आता हा जो नॉर्थ पोल असतो, ह्या नॉर्थ पोलवरती ॲक्ट होणारा जो फोर्स असतो, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, तो आहे QMB प्लस QMB. साऊथ पोलवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो आहे मायनस QMB. हे दोन जे फोर्सेस आहेत हे मॅग्नेटला इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनवरती ॲक्ट होत असतात. हा जो फोर्स आहे साऊथ पोलवरचा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो आहे, नॉर्थ पोलवरचा अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होणारा फोर्स आहे. म्हणजेच आपण ह्याचा एक फॉर्म्युला काढलेला होता. इफ टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द बॉडी सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स, देन देअर विल बी टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी. टॉर्कचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. टॉर्क टो इज इक्वल टू MB साइन थीटा. मागच्या वर्षी तो आपल्याला इथं वापरायचा आहे फॉर्म्युला. आणि त्यात तो फॉर्म्युला वापरून आणि टॉर्कचा आपला जनरल फॉर्म्युला रोटेशनल मोशनमधला टॉर्क टो इज इक्वल टू I अल्फा, हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथं लागणार आहेत. तर आता इथं काय दिलं आहे ते आपण बघूया. If a bar magnet is freely suspended in the plane of a uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to the direction of the magnetic field. म्हणजेच काय, तर हा जो बार मॅग्नेट आहे हा जेव्हा आपण फ्रीली सस्पेंड करतो मॅग्नेटिक फील्डमध्ये, तेव्हा तो त्याची डायरेक्शन ही मॅग्नेटिक फील्डला पॅरलल येईल अशा प्रकारे स्वतःला तो इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये राहू शकतो, असा याचा अर्थ आहे. आता काय आहे, तर हा जेव्हा मॅग्नेट हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहणार आहे, कधी, तर जेव्हा तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण फ्रीली सस्पेंड करणार आहोत त्यावेळेस. आता ह्या मॅग्नेटला काय करायचं आहे, एका स्मॉल अँगलमधून अँग्युलर डिस्प्लेसमेंट द्यायचे, म्हणजे ट्विस्ट करायचा थोडासा. इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपॅन्डिक्युलर टू इटसेल्फ and to the field and released, it performs angular oscillations. हा जेव्हा तुम्ही ट्विस्ट करणार आहात, इथं सेंटरमधून पास होणारी ही जी लाईन आहे परपॅन्डिक्युलर टू द फील्डला जेव्हा तुम्ही ट्विस्ट कराल त्यावेळेस तो काय परफॉर्म करेल, तर अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे. म्हणजेच तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीनं तो काय होणार आहे, रोटेट होणार आहे. म्हणजेच ह्याला म्हणतो आपण अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे. हा इथं जाणार, परत इकडे येणार, परत इकडून हा इथं जाणार, परत इकडे येणार. म्हणजे ज्याप्रमाणे आपण मागच्या लेक्चरमध्ये टॉर्शनल पेंडुलम बघितलेला, त्याचे जसे अँग्युलर SHM होत होती तशाच पद्धतीची अँग्युलर SHM ह्या मॅग्नेटची सुद्धा होणार आहे. आता जेव्हा हा मॅग्नेट अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे असं आपण म्हणतोय, तेव्हा त्याचा जो अँगल असणार आहे, स्मॉल अँगल, आपण इथं थीटा हा दाखवलेला आहे. आता काय बघा,
ह्या मॅग्नेटवरती दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स, दोन पोल्स, मॅग्नेटला दोन पोल्स असतात हे तर आपल्याला माहिती आहे, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. ह्या नॉर्थ पोलवरती ॲक्ट होणारा फोर्स QA+QMB, साऊथ पोलवरती ॲक्ट होणारा फोर्स हा -QMB, हे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस टॉर्क प्रोड्यूस करतात. आणि हा जो टॉर्क असतो तो आपण काढलेला आहे मॅग्नेटचा, टो = MB sin θ. हे आपल्याला माहिती आहे, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आपण ह्याचं डेरिवेशन मागच्या वर्षी बघितलेलं आहे 11वीमध्ये. तर हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस टॉर्क प्रोड्यूस करतात. टॉर्क काढताना आपण फॉर्म्युला वापरतो, टॉर्क = फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. आता हा फोर्स ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, हा फोर्स अपवर्ड डायरेक्शनला आहे. ह्या दोघांच्या मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते NP असणार आहे. आणि ही NP आपण काढलेला होता 12 sin θ. NP = हा अँगल थीटा घेतलेला होता 12 sin θ. आणि 2L × Q × 2L म्हणजेच इथं Qच्या ऐवजी आपण स्मॉल m लेटर वापरलेलं, M × 2L म्हणजेच कॅपिटल M म्हणजेच डायपोल मुवमेंट, आणि MB sin θ अशा पद्धतीनं आपण टॉर्क काढलेला होता. टो = MB sin θ. आता ह्या इथं एमसाठी म्यू हे लेटर वापरलेलं, म्हणजे डायपोल मुवमेंट जी आपण एमनं दाखवलेली होती ती ह्या चॅप्टरमध्ये आपण म्यूनं दाखवलेली आहे. म्हणजेच बघा, लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड बी बी द मॅग्नेटिक फील्ड. बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि म्यू ही डायपोल मुवमेंट आहे ऑफ द magnet. In the deflected position, a restoring torque acts on the magnet that tends to bring it back to its original position. Here we use the symbol mu for the magnetic dipole moment as the symbol m is used for mass. आता बघा, आता काय होणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या मॅग्नेटला ट्विस्ट करणार आहे, म्हणजे स्मॉल अँगलमधून त्याला काय करणार आहे, तुम्ही ट्विस्ट करणार आहे. आणि तो जेव्हा अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे त्यावेळेस काय होतं, हा जो तुम्ही लावलेला टॉर्क आहे त्याच्या अपोजिट टॉर्क त्याला ओरिजिनल पोझिशनला नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये नेण्यासाठी काय करत असतो, अपोजिट टॉर्क तो प्रयत्न करत असतो जो इनसाइड द बॉडी असतं. जसं की आपण स्प्रिंगमध्ये बघतो, स्प्रिंगला आपण एक्सटेंड केलं आणि सोडून दिलं की परत ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाण्यासाठी रिस्टोरिंग टॉर्क त्याला मदत करतो. तसंच ह्या ठिकाणी सुद्धा रिस्टोरिंग टॉर्क हा काय करत असतो, त्याला ह्या मॅग्नेटला ओरिजिनल इक्विलिब्रियम पोझिशनला नेण्यासाठी काय करत असतो, प्रयत्न करत असतो. तर त्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क. आणि तुम्ही लावलेला जो टॉर्क असणार आहे तो अप्लाइड टॉर्क असणार आहे. आता बघा, तर ह्या टॉर्कची मॅग्निट्यूड किती असणार आहे, द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज रिस्टोरिंग टॉर्कची मॅग्निट्यूड किती असणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे की हा आपण काढलेला फॉर्म्युला टो = MB sin θ. एमच्या ऐवजी फक्त इथं म्यू वापरायचं आहे, टो = μB sin θ. एवढा हा मॅग्निट्यूड असणार आहे टॉर्कची. आता इथं हा जो अँगल आहे थीटा तो व्हेरी स्मॉल अँगल असणार आहे. म्हणजेच ॲज थीटा इज व्हेरी स्मॉल, साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा, देअरफॉर टॉर्क = μB θ. म्हणजेच साइन हे साइन फंक्शन ह्यातलं काढून टाकलं आपण, साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा, म्हणजेच μB θ झालं. फॉर क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा द रिस्टोरिंग टॉर्क इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे तुम्ही लावलेला जो टॉर्क असेल तो जर क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज तुम्ही जर त्याला रोटेट करत असाल तर रिस्टोरिंग टॉर्क त्याला ओरिजिनल पोझिशनला नेण्यासाठी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ॲक्ट होईल. म्हणजेच हे दोन्ही टॉर्क एकमेकांच्या काय असणार आहेत, अपोजिट, रिस्टोरिंग टॉर्क आणि अप्लाइड टॉर्क. अँटी क्लॉकवाईज फॉर क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे जेव्हा ह्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज होणार आहे, खालच्या दिशेने होणार आहे, तेव्हा टॉर्क त्याला ओरिजिनल म्हणजेच अपोजिट डायरेक्शनला नेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं जे इक्वेशन टॉर्कचं वापरायचं आहे ते टो टॉर्क = μB sin θ हे वापरायचं आहे. किंवा थीटा स्मॉल असल्यामुळं sin θ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा, देअरफॉर टॉर्क = μB θ. ओके, हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता इथं मायनस साईन का आलं, मायनस साईन ते बघायचं आपल्याला. देअरफॉर टॉर्क = I α. आता आपल्याला माहीत आहे की टॉर्क आपण कसं लिहितो, टॉर्कचा आपला फॉर्म्युला आहे, रोटेशनल डायनॉमिक्समध्ये हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला. टॉर्क = I α. आय म्हणजे काय, तर मुवमेंट ऑफ एनर्शिया, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर एक्सिलरेशन.
आणि टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, आणि आत्ता काढलेल्या फॉर्म्युलानुसार टॉर्क इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. मायनस साईन काय इंडिकेट करत असतं, डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन आहे ह्याची. म्हणजे डिस्प्लेसमेंट तुम्ही केली आहे क्लॉकवाईज आणि रिस्टोरिंग टॉर्क त्याला अँटी क्लॉकवाईज नेतो आहे, म्हणून मायनस साईन आलं. आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. म्हणजे दोन्ही टॉर्क इक्वल आणि अपोजिट असणार आहेत. आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. आता याच्यावरून आपल्याला अल्फाचा फॉर्म्युला काढता येऊ शकतो. अल्फा इज इक्वल टू हा आयने इकडे डिवाइड करायचं, म्यू बी मायनस म्यू बी डिवायडेड बाय आय इंटू थीटा. ह्यातलं म्यू म्हणजे काय आहे तर डायपोल मुवमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे मुवमेंट ऑफ एनर्जिया. हे सगळे कॉन्स्टंट आहेत. म्हणजेच अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थीटा. म्हणजेच काय झालं तर अँग्युलर एक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. मायनस साइन इंडिकेट्स द डायरेक्शन. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की धिस मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर SHM. हेच इथं दिलेलं आहे. सिन्स म्यू बी अँड आय आर कॉन्स्टंट्स, इक्वेशन 2 shows the angular acceleration is directly proportional to the equation 2 angular acceleration is directly proportional to the angular displacement and directed opposite to the angular displacement, hence the magnet performs angular SHM. म्हणजे आपण हे प्रूव्ह केलं की मॅग्नेट इज परफॉर्मिंग अँग्युलर SHM. जसं आपण F इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स म्हणतो किंवा F इज इक्वल टू मायनस KX हा आपला फॉर्म्युला ऑसिलेशनमधला, तसाच F म्हणजे काय तर फोर्स. त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स असतं आहे. तसंच इथं अँग्युलर एक्सिलरेशन इज प्रपोर्शनल टू मायनस ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ही जी मोशन आहे मॅग्नेटची ती मोशन कोणत्या प्रकारची आहे तर अँग्युलर SHM प्रकारची आहे, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता आपल्याला काढायचे पिरियड काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला पिरियडचा आहे तर द पिरियड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय T is equal to 2 pi divided by under root angular acceleration per unit angular displacement. हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण टॉर्शनल पेंडुलमचा पिरियड काढताना हा फॉर्म्युला वापरला आहे. T is equal to 2 pi by under root angular acceleration per unit angular डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं काढता येते. हे आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा, हे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. म्हणजेच अल्फा डिवायडेड बाय थीटा, अल्फा बाय थीटा काय येणार आहे म्यू बी डिवायडेड बाय आय, म्यू बी इन मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड इथं कन्सिडर केले. अल्फा बाय थीटा इज इक्वल टू म्यू इंटू बी डिवायडेड बाय आय. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं घालायची आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय बाय अंडर रूट अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा, पर युनिट थीटा अल्फा बाय थीटा. अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू काय आहे म्यू बी डिवायडेड बाय आय, म्हणजेच म्यू बी डिवायडेड बाय आय. हेच सिम्प्लिफाय करून आपण कसं लिहिलं आहे देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय, हा जो आय आहे तो इथं येणार आहे अंडर रूट आय डिवायडेड बाय म्यू बी. तर धिस इज द इक्वेशन फॉर पिरियड ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हा झाला आपला पिरियडचा फॉर्म्युला फॉर अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. Period T is equal to 2 pi under root I upon mu b. Here I is the moment of inertia, mu is the dipole moment, b is the magnetic field. म्हणजेच पिरियड हा कशावर डिपेंड आहे तर पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द period of a magnet, vibrating magnet is directly proportional to the moment of inertia of a magnet under root of I वरती प्रोपोर्शनल आहे. आणि शिवाय त्याची डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्डचं जे इंडक्शन आहे त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे कन्क्लुजन याच्यावरून आपण काढू शकतो. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. वी ऑल्सो फाइंड the period of a magnet 2 pi under root I upon mu b. Okay, we will stop here.